Brought to you by InfoSource Digital Media Agency, creative solutions for your business and brand। महाराष्ट्र की उपराजधानी नागपुर में शुक्रवार रात से जो बारिश शुरू हुई वह बारिश आज सुबह तक चली। लगातार हुई इस तेज बारिश के कारण शहर की सड़कें दिखना ही बंद हो गई। वहीं बहुत से इलाकों में नीचे घर होने की वजह से सड़कों से पानी रिस के उनके घर में भी घुस गया। कुछ यही हाल नागपुर के ग्रामीण क्षेत्र बोखारा स्मृति नगर में भी देखने को मिला। बारिश के कारण क्षेत्र के लोग परेशान हुए। पानी इतना तेज था कि लोगों के घरों में पानी घुस गया। लोगों की परेशानी को देखते हुए बोखारा ग्राम पंचायत के उप सरपंच अब्दुल वहीद खान ने बोखारा ग्राम पंचायत सरपंच और बोखारा ग्राम पंचायत के अन्य सदस्यों को फ़ोन किया। उप सरपंच द्वारा फ़ोन किए जाने पर किसी ने भी फ़ोन नहीं उठाया। उप सरपंच अब्दुल वहीद खान ने रिपोर्टर से बात करते हुए कहा कि मैंने लोगों की परेशानी को देखते हुए फिर जिला परिषद उपाध्यक्ष कुंदा राउत ताई को फ़ोन किया। फ़ोन कर तत्काल एक जेसीबी की मांग की ताकि पानी के बहाव को दूसरी दिशा में मोड़ा जा सके। कुंदा राउत ताई के पास फ़ोन जाते ही तुरंत एक्शन में आई और परेशानी को देखते हुए जेसीबी का प्रबंध किया और मौके पर आकर यहाँ के लोगों से बात की और लोगों के घर जा जाकर उनके सभी परेशानियों को सुना और जल्द ही निवारण कराने का आश्वासन दिया। कुंदा राउत ने रोड और ग्राम पंचायत में आए फंड के बारे में बात करते हुए कहा कि फुल पानी एकदम। ये 8 महीना हो गया इन्होंने 8 महीने से इन्होंने शायद इन लोगों ने शायद ये रोड शिफ्ट कर दिया ना कहीं और। हमारी गाड़ी मैडम उधर खड़ी है, बहुत परेशान कर देता है। 8 महीनों से किस्ती चालू है। मैडम कोई मर जाए ना यहाँ पे एम्बुलेंस लेंगे मुर्दे को साथ में ले जाएंगे। एक साल हो गया बोखारा ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहे, त्यांनी सांगितलं की 1 करोड रुपयाचे काम बोखारा ग्रामपंचायतमध्ये सुरू आहे। मागच्या 1 वर्षापासून हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याचं काम सुरू आहे असं इथले राहणारे ग्रामवासी लोक सांगत आहे की 1 वर्षापासून ग्रामपंचायत फक्त गिट्टी टाकलेली आहे आणि हा रस्ता झाला म्हणून याचे पैसे सुद्धा उचललेले आहे। आणि आता कुंदा राऊतनी यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला। यांना जिथे जिथे कामं झालेले कामच नाही झाले आणि तिथले पैसे उचलले, जेव्हा विचारणा केली त्याची इन्क्वायरी लागली तर आता लोकांना भडकवण्याचं काम हे बोखारा ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्यांची बॉडी आणि त्यांचा आमदार समीर बेगेल साहेब हे करत आहे आणि आपल्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचं पाप लपवत आहे। हे लपवण्यासाठी लोकांना भडकवत आहे की कुंदा राऊतनी हे कामं थांबविले। कुंदा राऊतने 1 महिन्या अगोदर हा मुद्दा उचलला, पण 1 वर्षापासून हा रस्ता बोखारा ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्फूर्तीनगर वार्ड नंबर 5 मध्ये सुरू आहे आणि मी इथली लोकप्रतिनिधी म्हणून नाही सांगत आहे, ते इथले लोक सांगत आहे। काका किती वर्षापासून सुरू आहे? 1 वर्ष होऊन झाला। 1 वर्ष झालं। रस्त्याचे पैसे उचललेले आहे काम झालं म्हणून आणि रस्त्याची दशा बघा। असा भ्रष्टाचार ह्या बोखारा ग्रामपंचायतमध्ये होत आहे। 11 करोडचे कामं झाले म्हणून मंजूर झाले, अर्धे कामं झाले असे पैसे उचललेले आहे आणि याची इन्क्वायरी लागली तर आता आम्हाला बदनाम करण्याचं काम करत आहे। तर लोकांना एका पावसामध्ये आज 20 तारीख आहे, शनिवार दिवस आहे, सकाळीपासून पाऊस येत आहे। या बोखाऱ्यांच्या लोकांची दुर्दशा पहा। यांचा सरपंच फोन उचलायला तयार नाही आहे, यांच्या इथे जो ग्रामविकास अधिकारी आहे तो फोन उचलायला तयार नाही आहे। मला या बोखारा ग्रामपंचायतचे उपसरपंच वैदभाई यांचा फोन आला आणि मी ताबडतोब नागपूर पंचायत समितीच्या खंड विकास अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांनी एक जेसीबी पाठवली की इथला पाणी डायव्हर्ट झालं पाहिजे आणि लोकांच्या घरात पाणी गेलं नाही पाहिजे, म्हणून त्यांनी ताबडतोब एक जेसीबी पाठवली। असा भोंगाळ कारभार बोखारा ग्रामपंचायतमध्ये आहे आणि सरपंच घरी मस्त बसलेले आहे। भ्रष्टाचार करून बसणारी ही ग्रामपंचायत आहे। आता आमची एक यादवताई आहे आणि ही यांच्या घराजवळच्या नालीचं काम केव्हा झालं? नाली आहेत नाही नाली काढली
आणि तिथे आता त्याला असं डागडुगी केली, पैसे उचलले, त्याची सुद्धा इन्क्वायरी बसवली आहे. असा भ्रष्टाचार सुरू आहे. ही यादवताई वार्ड नंबर 5 मध्ये स्मृती